सुप्रसिद्ध साहित्यिक कुमार विश्वास 28 सप्टेंबर रोजी मूर्तिजापुरात येत आहेत काव्य कलश कवी संमेलन घेऊन। सोबतच हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी रमेश मुस्कान, रामबाबू, भुवन मोहिनी, चंदन राय यांची उपस्थिती राहणार आहे। प्रवेश निशुल्क। आयोजक डॉक्टर सुगत वाघमारे, मित्र परिवार, मूर्तिजापूर। स्थळ लाल शाळा मैदान, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। वेळ सायंकाळी 5 वाजता। परिवारासह आपण सर्व आमंत्रित आहात। एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस हद्दीत घडली आहे। या प्रकरणात एका मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे। अल्पवयीन पीडित मुलगी ही 10वीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यास होती। या दरम्यान तिची मैत्री आरोपी युवतीसोबत झाली आणि आरोपी युवतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या मित्रांसोबत करून दिली। त्यातच तिची फसगत झाली। पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलावण्यात आलं। यानंतर या आरोपींनी शीतपेयाच्या नावाने तिला दारू पाजली आणि त्यानंतर 2 आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। आरोपी युवती आणि तिच्या साथीदाराने याची चित्रफिते तयार केली। या गोष्टीची वाच्यता केल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी आरोपींनी दिली। मात्र पीडित मुलीला वारंवार फोन करून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असताना पीडित मुलीने जुने शहर पोलिसात आपली अपभीती सांगितले। जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे, बंटी सटवाले, पायल गुर्डे, चिक्की या 4ही आरोपी विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले। यातील आरोपी युवतीला पोलिसांनी अटक केलेली असून फरार 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। काल दिनांक एका पीडितेने पोस्ट जुने शहर येथे तक्रार दिली की तिला तिच्यासोबतचे मित्र आणि परिचयाचे जे होते त्या 3 ते 4 त्यामध्ये एक महिला आहे आणि त्याचे 3 मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सोबत पार्टी करू असे तिला म्हणून घेऊन गेले आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंकमधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे, तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली। त्यासोबत पहिल्या पण मित्राने केलं आणि दुसऱ्या पण मित्राने केलं असं तिचं म्हणणं आहे। असं तिच्या म्हणण्यावरून पोस्ट जुने शहर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पवयीन असल्या कारणाने संबंधित 3 पुरुष आणि 1 महिला यांच्याविरुद्ध पोस्को तसेच 376 जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोस्ट जुने शहरला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच माध्यमातून गुन्ह्यातील 1 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचा माननीय न्यायालयासमोर त्यांना आज हजर करून 5 दिवसांचा त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। सध्या तपास सुरू आहे। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।